सांगायचं झालं सगळे मराठी आहे. हो. हृदयाला पुनर्जीवित करण्याचा जो तरीका आहे तर आपण काय म्हणतो CPR. ब्राड पाहिजे. आपण पलंगावर गादीवर अशा प्रकारे CPR द्यायचा नाही, कारण तो CPR काय होतो यशस्वी होणार नाही. ते पडल्यानंतर बघणाऱ्याची गर्दी जवळजवळ खूप होती, पण तो कोणाला काय करायचं हे माहित नव्हतं. कोणी पाणी शिंपडतंय, कोणी काय करतंय, कोणी किती काय काय करतंय माहित नव्हतं. आणि माहित नसल्यामुळं हे सरांनी स्वतः जाऊन त्यांना हार्ट अटॅक आलेला होता. जेव्हा त्यांनी त्यांच्या जवळ गेले, त्यांनी त्या पेशंटला चेक केलं. त्यांची जे पल्स आहे ती कॅरोटिड पल्स आहे, ती कॅरोटिड पल्स काय झालेली होती, अपसेंट झालेली होती आणि त्यांना CPR ची गरज होती. टाइम आहे तो 4 ते 6 मिनिटामध्ये. जर आपलं हार्ट बंद पडलं तर 4 ते 6 मिनिटाच्या आत जर तुम्ही तो CPR दिला तर तो CPR काय होतो, यशस्वी होतो. तरी तुम्ही यशस्वी, आजचा जो आपला क्लास यशस्वी झाला असं आपण समजणार आहोत. तर सगळे तयार आहात आपण? Hey, are you okay? Hey, are you okay? Hey, are you okay? Patient unconscious. Alert EMS. पेशंट अनकॉन्शियस आहे, कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स करत नाही. दुसरा व्यक्ती असेल तुमच्या शेजारी तुमचा उभा, त्या प्रकारचा व्हिक्टिम इथे चक्कर येऊन पडलेला आहे. लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स पाठवा आणि तोपर्यंत हे करून घेणार आहे. आता याच्यामध्ये एक आहे ट्रामा पेशंट आणि एक आहे क्लिनिकल. ट्रामा पेशंट म्हणजे काय आहे, म्हणून याच्यामध्ये 2 प्रकारच्या चेक करण्याच्या पद्धती आहेत. एक आहे क्लिनिकल. क्लिनिकलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे जॉ थ्रस्ट पद्धति करा. ट्रॉमा पेशेंट, तो ट्रॉमा पेशेंट के लिए आपको क्या करना है, जॉ थ्रस्ट का करना है. जॉ थ्रस्ट में आपको क्या करना है, इस तरह से और उसको एरिया को देखना है. तर ते पहिल्यांदा काय केलं आपण, त्याला अलर्टनेस चेक केला. हे आर यू ओके. तो काय झाला, अबसेंट आहे, म्हणजे अनकॉन्शियस आहे. मग सर्वात पहिल्यांदा EMS ला अलर्ट केलं. EMS ला अलर्ट करताना एक्झॅक्ट लोकेशन आपण कुठे आहे पिन पॉईंट सांगायचा, नाहीतर EMS आपल्या हा लोकेशन कोणता आहे, संजय गांधी नॅशनल पार्क आहे, पिन पॉईंट द्यायचा, तेव्हाच ती EMS आपल्या लोकेशनला पोहोचेल. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, जे सर्क्युलेशन चेक करण्यासाठी काय करायचं, अगर पेशंट अनकॉन्शियस आहे तर त्याची कॅरोटिड पल्स सर्वजण आपल्या गळ्याखाली तर हात लावून बघा, दोन्हीकडे पण असं बघू शकता. हे 2 बोटं घ्यायचे, 2 बोटं इथं बघा. इथं काय आहे, आपली पल्स आहे. ती पल्स अगर पेशंट अनकॉन्शियस असला तर सर्वात पहिल्यांदा इथे चेक करा. तुम्हाला पल्स चेक करता येते आहे. चेक करण्याचा तरीका, दोन्ही बोटे आपल्या कॅरोटिड पल्स लावायचे आणि काउंट करायचे. काउंट करताना आपल्यापाशी मोबाईल असलं तर ठीक आहे, घड्याळ असलं ठीक आहे, नसलं तर काउंटिंग करण्याचा तरीका बघा. 1001, 1002, 1003, 1004, 1005, 1006, 1007, 1008, 1009, 1010. पल्स अबसेंट. आता काय झालं, ह्याची जी धडकन आहे ती बंद आहे. त्यानंतर CA एअरवे चेक करायचा आहे. तर एअरवे चेक करताना 2 तरीके आहेत. जर मेडिकल पेशंट चिन लिफ्ट, तो करण्यासाठी काय करायचं, हेडला टिल्ट करायचं आहे, चिन लिफ्ट करायचे आणि जवळात जवळ जाऊन त्याच्या गळ्यामध्ये काही गोष्ट फॉरेन बॉडी काही अडकली आहे का हे चेक करायचं आहे. एअरवे ओपन अँड क्लिअर. काय झालं, एअरवेमध्ये काही फसलेलं नाही. आणि जर ॲक्सिडेंटल ट्रॉमा पेशंट असेल तर जो TMJ आहे तिथे TMJला दाबल्यानंतर त्याचा तोंड आहे जे ऑटोमॅटिक खुलतं. त्यावेळी आपण जवळ जाऊन त्याच्या गळ्यामध्ये काय फसलेली वस्तू असेल तर ती बघता येते. बघायचं आहे की हा डेथ झाला आहे का नाही, क्लिनिकल डेथमध्ये आहे का नाही, तसं कन्फर्म करण्यासाठी आपल्याला ब्रीथिंग चेक करायचे. तर ब्रीथिंग चेक करण्यासाठी LLF मेथडचा वापर करणार. LLF म्हणजे लुक, लिसन आणि फील. लुक म्हणजे डोळ्याने पाहायचं, लिसन म्हणजे कानाने ऐकायचं आणि फील म्हणजे आपल्या स्किननी त्याची जी ब्रीथ आहे ती फील करायची आहे. त्यासाठी कान जो आहे आपल्या विक्टिमच्या नाकापाशी जवळ घेऊन जायचा आहे. हाताला त्याच्या चेस्ट किंवा ॲब्डोमिनलच्या वर 1 सेंटीमीटर वर ठेवायचा आणि बघायचं आहे. यामध्ये बघताना 5 सेकंद
चेक करायचं. 5 सेकंद काउंट कसे करायचे, जे मग अशी काउंट केले 1001, 1001, 1002, 1003, 1004, 1005. ब्रीथिंग अबसेंट आपण काला पुनर्जीवन करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हार्टला लोकेट करायचं आणि त्याला 30 टाइम कंप्रेशन द्यायचे. त्याला म्हणतात. सायफुल प्रोसेसच्या वर आपल्या डाव्या हाताच्या 2 बोट ठेवायचे. त्यानंतर काय करायचं, मास्टर हँड आहे तुमचा, कोणाचा लेफ्टी असू शकतो किंवा राईटी असू शकतो, मग त्याला अपोजिट करायचं. तो मास्टर हँड आहे त्याच्यावर ह्या पद्धतीने ठेवायचं आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, दुसऱ्या हाताने ग्रिप करायचं आहे. ग्रिप केल्यानंतर पोझिशन आपण त्याच्यावर सवार व्हायचं आहे. असं ह्याच्यावर काय झालं, सवार झालो आपण त्याच्यावर. आणि याला कंप्रेशन द्यायचे किती, 30. आणि हा ॲडल्ट पेशंट आहे तर त्याला 5 ते 6 सेंटीमीटर डेप्थपर्यंत आपल्याला कंप्रेशन द्यायचं आहे. आणि त्याची रिदम आहे, ते रिदमनुसार त्याला कंप्रेस द्यायचे आहे. रिदम किती, 1 मिनिटामध्ये 100 ते 120 पर्यंत 100 आपला ते स्पीड 120 पाहिजे. वेळा आपल्याला एका मिनिटामध्ये काय करायचं, चेस्ट कंप्रेस झाले पाहिजे. हा स्पीड 1 हँड, 2 हँड, 3 हँड, 4 हँड, 5 हँड, 6 हँड, 7 हँड, 8 हँड, 9 हँड, 10 हँड, 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 1 कशासाठी बोललो का, हा आपला पहिला सर्कल कंप्लीट झाला. त्यानंतर काय करायचं, रेस्क्यू ब्रीथ द्यायचं आहे. शील्ड घेतलंय. ती फॅसिलिटी कशासाठी घ्यायचं आहे, 1 वे आहे का, तर पेशंट जर एखादा कुठल्या ह्यानं जर आजारानं जर ग्रस्त असला तर ते आजार आपल्याला होऊ नये म्हणून काय करायचं आहे, त्याचा कॉन्शियस झाला तर तिथं स्टॉप करायचं, नाहीतर कंटिन्यू काय करायचं, कंप्रेशन आणि रेस्क्यू ब्रीथ कंटिन्यू चालू ठेवायचं.